पुण्यातील वारजे परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे। चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीचा निर्घृण खून करून मृतदेह लोखंडी भट्टीत जाळून टाकलाय। फॅब्रिकेशन व्यवसाय करणाऱ्या समीर जाधव याने अंजली जाधव, जी खासगी शाळेत शिक्षिका होती, हिचा खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय। खून केल्यानंतर समीर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे। मात्र पोलीस चौकीतील त्याचे बिंग फुटले आणि खुनाचा थरारक तपशील समोर आलाय। वारजे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। खुनाची घटना जी आहे ती राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये घडली आहे। परंतु तो गुन्ह्याचा तपास जो आहे तो गुन्ह्याचा कट आणि गुन्हा वारजे पोलीस स्टेशनने उघडकीस आणलेला आहे। अतिशय सेन्सेशनल पद्धतीने हा मर्डर झालेला आहे। यातील जी आरोपी आहे जो समीर पंजाबराव जाधव हा राहणारा मूळ शिवण्यातला आहे। त्याचं मूळचं गाव आहे अमरावतीमधलं। त्याची पत्नी जी आहे मयत अंजली समीर जाधव 38 वर्षाची आहे, मूळची नांदेडची, आणि ते दोघं या ठिकाणी राहत होते, पती पत्नी। 2 मुलं आहेत। आईसोबत त्या ठिकाणी शिवणे उत्तरनच्या हद्दीत राहत होते। परंतु चारित्र्याच्या संशयावरून त्याला यांचे वाद व्हायचे पूर्वी, म्हणून त्या आरोपीने खूप असा प्लॅन केला होता 1 महिन्यापूर्वीच, आणि तो फॅब्रिकेशनचं काम करायचा। त्याला लोखंडाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण त्याचं नॉलेज होतं। त्यांनी 1 महिन्यापूर्वी एक काकडे नावाच्या व्यक्तीचं एक गोडाऊन भाड्याने घेतलं राजगड पोलीसच्या हद्दीमध्ये, गोगलवाडी या ठिकाणी शिंदे फाट्यावरून। आणि त्या गोडाऊनमध्ये त्यांनी जे प्लॅन केला होता त्या प्लॅननुसार त्यांनी त्याच्या पत्नीला मारण्यासाठी एक भट्टी, म्हणजे लोखंडी भट्टी त्यांनी फॅब्रिकेशनमध्ये तयार करून घेतली 1 महिन्यापूर्वीच। त्यानंतर 26 तारखेला दुपारी हे 2 वाजता ते गोडाऊन बघायला जाऊ, आपण भाड्या घेतले त्या ठिकाणी, आपण फॅब्रिकेशनचं वर्क आपलं काम करायचं, नंतर ते बघायला जाऊ म्हणून ते सोबत त्याच्या I-10 कारमधून दोघंच गेले। त्या दिवशी दिवाळीच्या सणानिमित्त घरातले त्यांची मुलंसुद्धा नातलगांच्या घरी गेले होते। घरी आई एकटीच होती। दुपारी ते निघाल्यानंतर I-10 कारमधून त्या ठिकाणी ते गेले, काही हॉटेलमध्ये काही नाश्ता पाणी केलं, काही त्यांनी जेवले पण, वेळ पण घेतली, आणि जवळपास संध्याकाळी 8-9च्या दरम्यान त्या गोडाऊनमध्ये त्या ठिकाणी आले। गोडाऊनमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा वाद झाला, आणि यातील आरोपी जे आहे समीर यांनी त्याच्या पत्नीचा गळा आवळून त्या ठिकाणी खून केला। खून केल्यानंतर त्यांनी त्याची जी मैताची जी बॉडी आहे ती पूर्ण त्या भट्टीमध्ये, लोखंडी जी भट्टी आहे त्या भट्टीमध्ये टाकली। त्या भट्टीमध्ये ऑलरेडी त्यांनी अगोदरच काही लाकडे आणि काही ज्वलनशील पेट्रोल डिझेल या ठिकाणी आणून ठेवलं होतं। त्या ठिकाणी त्या भट्टीला आग लावून त्या पूर्ण त्याची जी बॉडी आहे ती पूर्ण राख झाल्यानंतर 2 घंट्यांनी ती पूर्ण राख त्यांनी भरून नंतर त्याचं विल्हेवाट लावलेली आहे, नष्ट केलेली आहे। त्यानंतर ती स्क्रॅप होतं, ते भट्टी होती लोखंडी, ती पूर्ण स्क्रॅपमध्ये त्यांनी त्याची विल्हेवाट लावली, आणि त्या ठिकाणी खाली जी विटा होत्या, विटा पण त्यांनी त्या ठिकाणी रचल्या होत्या, विटासुद्धा त्यांनी त्यानंतर डिस्पोज केल्या। आणि त्यानंतर मग 27 तारखेला त्यांनी इकडे फोन करून सांगितलं की माझी पत्नी गायब आहे। 28 तारखेला तो वारजे पोलीस स्टेशनला आला, आणि माझी पत्नी वारजे पुलाकडून गायब आहे, मैत्रिणीकडे जाते म्हणून निघून गेलेली, अजून आली नाही, म्हणून वारजे पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार आपल्याकडे दाखल केली। मिसिंगचा तपास करत असताना वारजे पोलीस स्टेशनला असं निष्पन्न झालं की ही सोबत जात आहेत, आणि काही CCTVमध्ये ते राजगड पोलीसच्या हद्दीमध्ये दिसत आहेत। थोडं संशयास्पद वाटल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये आणखी डिटेल तपास केला असता असं निष्पन्न झालं की हा जो मिसिंग देणारा व्यक्ती आहे, हा फिर्यादी मिसिंगचा, तोच याच्यामध्ये आरोपी आहे, आणि त्यांनी स्वतःनी त्याच्या पत्नीला गळा आवळून त्या लोखंडी भट्टीत तिला जाळून तिचा मर्डर केलेला आहे। ती सर्व त्या ठिकाणचे जे एव्हिडन्स आहे ते सुद्धा राख आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। हे निष्पन्न झाल्यानंतर आपल्याकडे 0 नंबरने हा गुन्हा वारजे पोलीस स्टेशनला 302चा दाखल केलेला आहे, आणि पुढचा तपास जो आहे तो राजगड पोलीस स्टेशनकडे आपण तो वर्ग केलेला आहे। यातील आरोपीला आपण अटक केलेला आहे। याच्यामध्ये पोलिसांनी खूप टेक्निकल गोष्टीचा सुद्धा वापर केलेला आहे, आणि मिसिंगच्या थोड्याशा लिंकवरून आपल्याला याचे 2 आरोपी आहे तो निष्पन्न करून हा खुनाचा गुन्हा जो आहे उघडकीस आणलेला आहे। महाराष्ट्र टुडे न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि हो, आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।